मुंडे म्हणाले होते। मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरून धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं होतं आणि याला सुद्धा जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। रक्ताने हात भरलेल्यांनी माझ्या जातीवरती बोलू नये असं मनोज जरांगे म्हणाले। आरक्षण दिलंय, आणखीन द्या आमचं म्हणणं नाही, पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे। जानकर साहेब बरोबर आहे। त्याला एकदा सांगतो माझ्या नादी लागू नको, शहाणपणा करायचं नाही, तू तुपलं नीट राहायचं। तू दादा भादान मी असले मोजीत नसतो। रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा। दरम्यान जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेंना देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। तुम्हीच दुसऱ्याच्या ताटामधलं ओरबाडून खाताय आणि आम्हाला कशासाठी शिकवता असा सवाल जरांगेंनी विचारलाय। तर मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकारणामधून नामोनिशाण मिटवून टाकू असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या 18 पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली। तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की ज्ञान, स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत। हा, तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या राव, वाटोळं करून टाकलं। माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका। छगन भुजबळचं ऐकून तुमचा लय देवारा होईल, तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही। तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं, नामोनिशान। तर मनोज जरांगे पाटील यांनी ही अशी वक्तव्य केलेली आहेत। यावरती आता ओबीसी नेते यांचं म्हणणं नेमकं काय आहे बघूयात। हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा प्रश्न आहे। जरांगे म्हणजे तो आता त्याच्या अश्लील हावभावावर काय बोलायचं। एखाद्या तमाशामधला बतावणीकार असतो ना, त्याच्या पलीकडे जरांगेकडे बघितल्यानंतर लोकांना दुसरं काही आठवत नाही। तमाशामधला जो सोंगाड्या असतो त्याचंच तो काम करतोय। आपण बघा, ज्या दिवशी उपोषण सोडलं त्या दिवशीपासून आजपर्यंत ते सांगत आहे की हैदराबाद गॅजेट लागू झालं, आणि आता पुन्हा म्हणायचं की दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करणं ही किती मोठी अतिशयोक्ती आहे। आणि त्याच्यामुळे त्यांना ऍक्च्युअल काय म्हणायचं आहे हेच आपल्याला कळत नाही, की एकदा एका बाजूला म्हणायचं की लागू झालं, नंतर म्हणायचं की लागू करा। या दोन्ही गोष्टीमध्ये मला विरोधाभास दिसून येतो। काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचं कौतुक केलं। मला माझ्या बहिणीनेच आधार दिला असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं होतं आणि